डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या इतिहासातील एक महामानव होते. त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमाबाई असे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणापासूनच अत्यंत हुशार व महत्त्वाकांक्षी होते. शालेय जीवनात ते दररोज 18 तास अभ्यास करत असत. त्यांना शिक्षणात गाढ रुची होती. त्यांना शालेय शिक्षण घेत असताना अस्पृश्य म्हणून मानहानी स्वीकारावी लागली, पण ते मुळीच खचले नाहीत. त्यांनी अस्पृश्यता आणि जातीभेदाविरुद्ध आयुष्यभर संघर्ष केला. समाजातील विषमता दूर करून समानता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वाहिले. बाबासाहेबांनी आपले उच्च शिक्षण बडोदा सरकारची शिष्यवृत्ती घेऊन कोलंबिया आणि लंडन विद्यापीठातून घेतले. बाबासाहेब हे शिक्षणाचे महत्त्व जाणणारे थोर नेते होते. त्यांनी भारतीयांना शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा गुरुमंत्र दिला. ते भारताचे पहिले कायदेमंत्री होते. बाबासाहेबांनी महाड चौदार तळे सत्याग्रह, मंदिर प्रवेशासाठीच्या चळवळी अशा माध्यमातून सामाजिक क्रांती केली. त्यांनी महिलांच्या हक्कासाठीही आवाज उठवला. त्यांच्या विचारांनी भारतातील अनेक वंचित घटकांना जगण्याची नवी दिशा मिळाली. समाजाला स्वत्वाची जाणीव व्हावी यासाठी त्यांनी शिक्षणाचे महत्त्व समाजात विशद केले. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो तो पिल तो माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असे ते समाज बांधवांना सांगत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य अत्यंत विविधांगी होते. त्यांनी दलित आणि शोषितांच्या हक्कांसाठी लढा दिला. भारतीय संविधानाची निर्मिती केली. ते एक अर्थशास्त्रज्ञ, समाजसुधारक, शिक्षण तज्ज्ञ आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार होते. अशा या महामानवाने 6 डिसेंबर 1956 साली अखेरचा श्वास घेतला आणि आपल्या कार्याचा ठसा मागे उमटवला.